हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. आपल्या गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत. आज आपण 16वा श्लोक बघणार आहोत 18व्या अध्यायामधील. काल आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने शरीर, वाणी आणि मन याद्वारे आपण योग्य किंवा अयोग्य गोष्टी करत असतो. जे काही कर्म करतो ते यामुळे घडतं. आणि त्याच्या अगोदर आपण बघितलं होतं की 5 गोष्टी म्हणजे इंद्रिय, शरीर, कर्ता, आपले इंद्रिय आणि आपले अनेक प्रकारचे प्रयत्न आणि शेवटी परमात्मा, अशा 5 गोष्टींद्वारे 5 ही कारणं आहेत की ज्याद्वारे आपण कर्म करतो. आणि ते कर्म केल्या शरीर, वाणी, मनाने ते आपण योग्य किंवा अयोग्य असं या कुठल्या तरी 2 याच्यामध्ये आपण ते कर्म करत राहतो. आणि आता आज आपण बघणार आहोत की भगवंत आज काय सांगत आहेत की जर हे शरीर, वाणीने किंवा मनाने योग्य अयोग्य कर्म करतो आपण, पण जर त्यानुसार जर नाही केलं तर त्याचे काय परिणाम होतात. म्हणून मग इथे भगवंत आता सांगतायत की आपण श्लोक बघूया. तत्रैवं सती कर्तारमात्मानं केवलं तुया पश्यत्य कृतबुद्धित्वात्र स पश्यति दुर्मती. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव कर्ता आहे तो खचितच मूर्ख आहे व तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. आसावरी प्रतिभा खैरे माताजी नको वस्ट कर, म्हणजे त्या बाकीचा डिसिप्लिन बघतील, कारण आहे ना हे होतंय स्पीकर सगळ्यांचे चालू आहेत. तर आता म्हणून या 5 कारणांचा विचार जर एखादा म्हणेल की अरे मला काय, काल आपण बघितलं होतं की लास्टला या श्लोका म्हणजे उद्याचा काय श्लोक आहे म्हणून याचं थोडक्यात सांगितलं होतं की एखादा व्यक्ती जर म्हणाला की ठीक आहे मला काय, मी या गोष्टींचा विचार करणार नाही, तर भगवंत काय म्हणत आहेत की जर असा व्यक्ती कोणी विचार करत असेल की या 5 कारणांचा म्हणजे 5 त्याला गुण ठरतात कुठलेही कर्म करताना, पण जर एखाद्याला वाटत असेल की तो एकमेव करता आहे ते मीच केला आहे, म्हणजे म्हणजे माझ्यामुळे झालेला आहे, मी केलेला आहे, मी केलेले प्रयत्न आहेत, असा जर तो विचार करत असेल तर तो खचितच मूर्ख आहे आणि तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. यथार्थ रूपात पाहू शकत नाही म्हणजे काय, की म्हणजे वास्तविकता काय आहे, ते सत्य काय आहे तो जाणू शकत नाही. जसं शरीर, शरीर परमात्म्याद्वारे म्हणजे आपण जरी आपल्या आपल्या शरीराद्वारे कुठली कृती करत असेल, परंतु जोपर्यंत परमात्म्याची त्याला अनुकूलता नसते, परमात्मा आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, मग त्या परमात्म्याची अनुकूलता जोपर्यंत त्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत ती गोष्ट होत नाही. मग असं आपण कसं काय म्हणू शकतो की मी माझ्यामुळे केलं, मी प्रयत्न केले, माझ्यामुळे झालं, मी एकमेव करता आहे असं आपण म्हणतो. तर ते भगवंत या श्लोकामध्ये ते सांगत आहेत की असं जर कोणी विचार करत असेल तर तो क्वचितच मूर्ख आहे. बलदेव विद्याभूषण पण एका त्यांच्या तात्पर्यामध्ये सांगतात की मूर्ख कोण असतो, की जो आता जसं की एखाद्याला डोळे असून पण, एखाद्याला डोळे आहेत, पाहण्याची दृष्टी आहे, परंतु तो एखादी घटना असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल, तो जर चुकीच्या दृष्टिकोनातून त्याला बघत असेल, तर मग त्याचा त्याचा काय उपयोग आहे त्या डोळ्यांचा. आपण म्हणतो ना, जर एखाद्याचे डोळे आहेत परंतु तू प्रत्येक गोष्टीला त्याचा चुकीचा दृष्टिकोन असतो किंवा एखादी घटना असेल त्याला नेहमी चुकीच्या ह्यानी बघणार तो, म्हणजे असे डोळे असून पण काय उपयोग. म्हणजे मग तसं आपल्याला सुद्धा जर या 5 कारणांचा आपण जर विचार करत नसेल की अरे 5 कारण कारणीभूत आहेत, आपण एकमेव करता नाही, तर भगवंत त्या मागे सगळ्या गोष्टी करून घेतात. मग हे जर कोणी जाणून घेत नसेल तर मग समजायचं की एखाद्याला डोळे असून पण तो काय आहे, आंधळा आहे. म्हणजे आंधळा म्हणजे काय, की शरीर चांगलं आहे. एखाद्याला आता असं एखाद्याला वाटेल अरे माझे डोळे चांगले आहे, माझं शरीर चांगलं आहे, पण शरीर चांगलं असूनच उपयोग आहे का, तर नाही. शरीर चांगलं आहे म्हणजे याचा अर्थ आहे की तो अंध आहे, म्हणजे काय, ज्ञानरूपी डोळे त्याचे उघडलेले नाहीयेत. म्हणजे त्याचं शरीर जरी चांगलं असलं, त्याचे डोळे जरी चांगले असले भौतिक दृष्टीने, परंतु जोपर्यंत तो हे सत्य जाणू शकत नाही, तोपर्यंत ज्ञानरूपी नेत्र त्याचे उघडत नाहीत, तोपर्यंत एका दृष्टीने आपण जर बघितलं तर अशी व्यक्ती ही अंधच आहे. आणि त्यामुळे ही अंध असल्यामुळे आता आंधळ्या व्यक्तीला असं आपण काही किती म्हणजे एखाद्या गोष्टीचं सांगितलं, वर्णन करून सांगितलं, तर ती पूर्ण अंध व्यक्ती आहे, तिला कसं समजणार ना, कारण डोळे पाहण्यासाठी दृष्टीच नाहीये. मग अगदी तसंच जोपर्यंत आपले हे ज्ञानरूपी नेत्र उघडत नाहीत तोपर्यंत आपण जरी जगत असलो ना, तरी
आपण एक प्रकारे आंधळेपणाचं जीवन जगत आहोत. म्हणून इथे हा जो अंधकारमय म्हणजे हे जीवन काय आहे, अज्ञानमय आहे. अज्ञान, जिथे अज्ञान असतं तिथे काय म्हणतात, की आपण आपल्या वैद्यकीय वैद्यकीय सॉरी वैदिक संस्कृतीमध्ये आपण म्हणतो, की जिथं अंधकार आहे तिथं अज्ञान आहे. आणि अज्ञान म्हणजेच तिथे काय आहे, ज्ञानाचा प्रभाव नाही. म्हणून जसं आता आपल्याला आता प्रश्न पडेल, की हे कसं समजून घ्यायचं, की आता उदाहरणार्थ एखादं लहान बाळ आहे, आणि त्या लहान बाळाला सगळे इंद्रिय असतात, हो की नाही? चालता येतं, पळायला येतं, पाहायला येतं, सगळं असतं, बोलायला येतं, खायला येतं. परंतु एवढं असूनच पर्याप्त असतं का? तरी ते लहान बाळ असतं, त्याला इंद्रिय असतात, पण तरीही ते त्याच्या आई वडिलांवर अवलंबून असतं. कारण त्याच्यासाठी काय योग्य, काय अयोग्य हे त्याला कळत नाही. कारण ते पूर्णपणे आई वडिलांवर अवलंबून असतं. मग तसंच आपण एखादी व्यक्ती पण जर जोपर्यंत ते इंद्रिय आहेत, पण ते इंद्रियांचा वापर योग्य ठिकाणी करत नाही आणि ते योग्य ज्ञान प्राप्त करत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती अज्ञानातच आहे. जसं लहान बाळ आई वडिलांवर पूर्णपणे अवलंबून असतं. नुसतं म्हणून याचा अर्थ काय, की त्याला इंद्रिय आहेत. लहान बाळाला पण सगळ्या गोष्टी आहेत, परंतु ती समजण्याची बुद्धी नाहीये त्याच्याकडे. तसं आपल्याला सुद्धा ही इंद्रिय आहेत, आपल्याकडे सगळं आहे, परंतु ती समजून घेण्याची बुद्धी आपल्याकडे नाहीये. आणि त्यामुळे आपल्याला ते म्हणू शकतो आपण, की तो आपल्याला योग्य दृष्टी नसल्यामुळे आपण एक प्रकारे अंधच आहोत. आध्यात्मिक दृष्टीने जर विचार केला तर अंध आहोत. म्हणून कुठली वस्तू की आपण बघतो, की आता साधी सिंपल गोष्ट आहे, की आपण जर कुकिंग किचन मध्ये कुकिंग करतो. आपण सगळ्या स्त्रिया आहोत, त्यामुळे किचन आणि आपला संबंध एकदम असा काय म्हणू शकतो, घनिष्ठ आहे. मग आपल्याला जर एखादी भाजी जरी करायची म्हटली, आता कोणी म्हटलं आज आपल्याला व्हेज पुलाव राईस बनवा, तर आपल्याला कुठून आपली सुरुवात होईल? प्रत्येक वस्तू म्हणजे त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियल असेल किंवा वस्तू असतील, त्याची साधा किराणा असेल, भाजीपाला असेल, हे सगळं आपल्याला जुळवण्याचा प्रयत्न करावा लागतो. आणि सगळं जेव्हा त्याची एक गोळा बेरीज होईल, तेव्हा आपण तो पदार्थ आपण तयार करतो. मग विचार करा, की आपल्याला या सगळ्या गोष्टी, आपल्याला एक सुंदर शरीर प्राप्त झालेलं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या गेलेल्या आहेत. सगळ्या गोष्टी म्हणजे जर एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याला रॉ मटेरियल लागतं, काही वस्तू लागतात जमवायला, तेव्हा तो एखादा पदार्थ आपण तयार करू शकतो. मग तसं ही आता तर आपण बघतो, की जगामध्ये आपण जिथे राहतो आहोत, की आज आपल्याला हवा मिळतीये, सूर्यप्रकाश मिळतो, की आपल्याला सुंदर शरीर प्राप्त झालेलं आहे. हे सगळे आपल्याला प्राप्त झालेले आहेत. मग या कुठून प्राप्त होतात हो? याचा आपण कधी ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो का? कधी कृतज्ञता व्यक्त करतो का? आपण एवढी गोष्ट म्हणजे कुठलंही रॉ मटेरियल असेल, वस्तू असेल, धान्य असेल, जीव असेल, या कुठल्याही गोष्टी आपण म्हणजे आपण तयार करू शकत नाही. त्याची निर्मिती करू शकत नाही. जे आपण लॉकडाऊन मध्ये सगळ्यांनी अनुभवलेलं आहे, की किती श्रीमंत श्रीमंत लोक, परंतु काय झालं होतं, की घरात शेवटी तुम्ही किती बँक बॅलन्स असला तरी तो तो बँक बॅलन्स तो आपलं पोट भरू शकत नाही. म्हणजे आपल्याला अन्नधान्याचीच गरज लागते. म्हणजे जीवन जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज लागते, त्या सगळ्या गोष्टी निसर्गाकडून आपल्याला प्राप्त होतात. त्यातली एकही गोष्ट आपल्याला म्हणजे नट बोल्टनी आपलं थोडंच पोट भरणार भरणार आहे का? आपण प्लास्टिक, काय कारखानदारी, औद्योगिक ह्याच्यामध्ये सगळ्यात प्रगती केलेली आहे. परंतु शेवटी भूक लागते, तेव्हा प्लास्टिक खाऊन आपलं पोट भरणार आहे का? आपल्याला त्यावेळेस अन्नच लागणार आहे. आपल्याला पाणी पिणे तहान लागते, तेव्हा पाण्यानेच आपली अगदी दूध पिऊन सुद्धा आपली तहान भागणार नाही. मग लॉकडाऊन मध्ये आपण अनुभव घेतला होता, की कशा पद्धतीने आपल्याला वाटायचं, की अरे शेतकरी किती सुखी आहे, शेतकरी किती सुखी आहे. म्हणजे मग जे काही आपल्याला प्राप्त होतं, ते भगवंतांकडून प्राप्त होतं. आणि जोपर्यंत ते आपण जर ते भगवंतांकडून घेत आहोत, आपण ती हवा घेतोय, आपल्याला कुठलंही बिल येत नाही. साधा आपण एसी घरामध्ये बसवला तर आपलं डबल लाईट बिल येतं. पाणी आपण नगरपालिकेची पाणीपट्टी भरली नाही तर आपलं कनेक्शन कट होतं. लाईट बिल भरलं नाही तर लाईट आपली कट होते. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याचा काय करत आहोत, काही ना काही परतावा देत आहोत. त्याचं काहीतरी बिल जे आहे ते आपण देतो आणि ते थकलं की आपल्या गोष्टी त्या कट होतात. मग विचार करा, निसर्गाकडून आपण भरभरून घेतोय आणि सगळं काही स्वीकारतोय, त्याच्याशिवाय तर आपलं पान पण हलणार नाहीये. मग एवढ्या सगळ्या गोष्टी भगवंत आपल्याला प्रोव्हाइड करतायत. मग आपण जर ते भगवंतांना परत त्याचं रिटर्न काय देतोय? आपण काहीच देत नाही. आपण चोरी करतोय एक प्रकारे. म्हणून भगवंत भगवद्गीतेत एका ठिकाणी म्हणतात ना, की जो काही स्वीकारतोय त्याचा भोग लावत नाही किंवा तो मला अर्पण करत नाही, तर तो चोर आहे. मग आपण एक प्रकारे चोरी करतोय. परंतु आपल्याला हा दृष्टिकोन, ही आध्यात्मिक दृष्टी, ही आपल्याला कधी प्राप्त होऊ शकते? जेव्हा या सगळ्या गोष्टींमागे भगवंत आहेत,
परमात्मा आहे याची दृष्टी आपल्याला प्राप्त होईल, हे ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. तेव्हाच आपण हे समजून घेऊ शकतो, की अरे मी करता नाहीये. हे सगळं कोण घडवून आणत आहेत? भगवंत आहेत. मग भगवंताकडून आपण ज्या ज्या गोष्टी घेतो, त्या आपण भगवंतांना अर्पण केल्या पाहिजेत ना. जर आपण आपण कसं काय म्हणजे साधा आपण एखाद्या आपल्या घरामध्ये काही पदार्थ म्हणजे कुणी एखाद्याने कुणी आपले शेजारी असेल, कुणी मैत्रीण असेल, काही एक स्पेशल असा पदार्थ आपल्याला केला आणि तो डब्यात घालून दिला. तर आपण तो डब्बा रिकामा देत नाही. कारण आपल्याला वाटतं, की अरे आपण काहीतरी त्याच्यामध्ये रिटर्न दिलं पाहिजे. रिटर्न गिफ्ट असं म्हणू शकतो आपण. कुणी आपल्याला गिफ्ट दिलं तरी आपण रिटर्न गिफ्ट देतो. मग भगवंतांकडून आपण घेतोय आणि भगवंतांना मात्र काहीच अर्पण करत नाही. म्हणजे एकतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याकडे कृतज्ञता नाहीये. कृतज्ञता तर खूप दूरची गोष्ट आहे. परंतु एक प्रकारे आपण चोरी करत आहोत. म्हणजे ज्या गोष्टी आपण घेत आहोत, त्या गोष्टी आपण अर्पण पण द्यायला पण शिकलं पाहिजे. म्हणजे देण्याची वृत्ती आपल्यामध्ये आली पाहिजे. की रामायणामध्ये जसं एकदा विश्वामित्र एक यज्ञ करत होते. आणि यज्ञ करताना ते प्रभू रामचंद्रांना अ, असं हे काही फुलं वगैरे आणायला पाठवतात त्या यज्ञासाठी लागणारे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र जातात तिथे, तेव्हा ती फुलं जी असतात, तर त्या वनस्पतीला कुठल्याही फुल जे असेल त्याचं झाड, त्याला ते तोडायच्या अगोदर प्रभू रामचंद्र ते नमस्कार करायचे. आणि ती वनस्पती देवता आहे, तिची परमिशन घ्यायची आणि तिला प्रार्थना करायची, की मी हे फुल तुमच्या परवानगीने तोडत आहे म्हणून. अशी प्रार्थना करून. तर प्रभू रामचंद्रांच्या जीवनामधून सुद्धा आपण बघू शकतो, की देणे ही गोष्ट किती मोठी आहे, की आपण द्यायला शिकलं पाहिजे. ते म्हणतात ना, कुठलं ते हे एक आहे, देता देता देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे कसं ते एक आहे का सुंदर ते वाक्य. तसं आपण ना, आपण काय करतो, आपण फक्त घेतोय आणि त्यामुळे घेत राहिल्यामुळे आपल्याकडे काय होते, कृतज्ञता राहत नाही आपल्याकडे. अरे, आपल्याला भगवंतांनी एवढ्या सगळ्या गोष्टी दिल्यात, एवढं सगळं सुंदर शरीर दिलेलं आहे. किती जण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. आपल्याला वाटतं काय जगात सगळेच येतायत, सगळेच चाललेत, सगळेच जण त्याचा उपभोग घेतायत. सगळे नॉर्मल वाटतात आपल्याला ह्या गोष्टी. काय रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जसा सूर्य पूर्वेला उगवतोय, रोजच उगवतोय. त्यात काय एवढं विशेष? एखाद्या झाडाचं फुल, गुलाबाचं फुल, कळीचं रूपांतर सुंदर गुलाबामध्ये होतं. तर त्यात काय एवढं? रोजच होतंय ते रूपांतर. म्हणजे रोजच गोष्टी त्या घडतात. रोजच ते आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या गोष्टी घडतात. त्यामुळे आपण त्याचा कधी विचार करत नाही. परंतु आपण जर खोल जाऊन त्याचा विचार केला, की अरे याच्या मागे कोण आहे? कोण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी देत आहे? म्हणजे ह्या सगळ्यांचे जे कोण आहेत ते स्वामी आहेत ते श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णांपासून हरिबोल कोणाचं तरी स्पीकर चालू आहे. प्रमिला त्याची सेटिंग चेंज करा ना. तर कसं आहे की ते जे काही त्याच्या मागे कोण आहे तर भगवान श्रीकृष्ण आहे. आणि हे भगवान श्रीकृष्णांचं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून भगवद्गीतेमध्ये भगवंत सुद्धा म्हणतात, की जो कोणी जो काही स्वीकारतोय आणि तो परत भगवंतांना भोग लावत नाही किंवा त्यांना अर्पण करत नाही, तर तो कोण आहे? तो वास्तविकपणे पाप भक्षण करत आहे. चोर जो असतो तो काय करतो? चोरीने कमवलेल्या गोष्टी असतात त्याच्या. मग त्यामुळे त्या जेव्हा तो स्वीकारतो, तेव्हा त्याला काय लागतं? पाप लागतं. मग आपण पण जर ते घेतोय, आपण फक्त घेतोय आणि आपण देत मात्र नाही, म्हणजे आपण पण एक प्रकारे चोर आहोत. आणि जेव्हा आपण कुठलाही चोर असतो, तेव्हा तो चोराला काय लागतं? पापच लागतं. तसं आपण सुद्धा जे काही भगवंतांना अर्पण करत नाही, आपण देत नाही भगवंतांना, तर ते काय आहे? तो साक्षात पाप भक्षण करतोय. आता हे सगळं भगवंतांपासूनच येतं. मग भगवंत का बरं त्यांना अर्पण करायला लावतात? पण ही एक आपलं एक शुद्धीकरण व्हावं. देण्याची भगवंतांप्रती आपल्याप्रती आपल्याकडून काहीतरी सेवा व्हावी आणि आपल्याला ती कृपा मिळावी आध्यात्मिक. यासाठी भगवंत सांगतात, की तुम्ही जे काही करताय ते मला अर्पण करा. मग भौतिक जीवनामध्ये सुद्धा आपण बघतो, की कुठली गोष्ट कृतज्ञता ही हळू आपण बघतो, की जीवनामध्ये प्रत्येकाच्या कमी होत चाललेली आहे. जसं आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणी मदत केली असेल, शिक्षणामध्ये असेल, कुठल्या करिअरमध्ये असेल, कुठल्याही ठिकाणी आपली काही दयनीय परिस्थिती असू शकते. त्याच्यामध्ये आपल्याला काही आर्थिक हातभार लावलेला असेल किंवा एक चांगलं मार्गदर्शन केलेलं असेल. अशा व्यक्तींविषयी किती लोक कृतज्ञ राहतात हो. जेव्हा परिस्थिती माणसाची हे असते, खालावलेली असती, तेव्हा आपले सगळे मित्र असतात. सगळे आणि जेव्हा आपण चांगल्या परिस्थितीमध्ये जातो, तेव्हा आपण किती जणांना हे स्मरण करतो. किती लोक ते लक्षात ठेवतात, की अरे आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला ह्या व्यक्तीने मदत केली. अगदी बोटावर मोजण्या इथपर्यंत लोक असतात असे कृतज्ञ राहिलेले. कारण पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या, की माणसामध्ये तो एक हे येतो. काय म्हणतो आपण? तो अहंकार निर्माण होतो. आणि मागचे दिवस माणूस व्यक्ती विसरून जातो. आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये किंवा आपले नातेवाईक असतील, आपले मित्र-मैत्रिणी असतील,
की ज्यांच्या जीवनामध्ये आपण अशी कितीतरी उदाहरणं बघितली असतील, की अरे काय परिस्थिती होती आणि किती त्यावेळेस त्या व्यक्तीला मदत केली आणि आता बघा पैसा आलाय तर त्याला त्याची जाणीव पण नाही. म्हणजे ही कृतज्ञता ही गोष्ट अशी आहे ना, की आपण आपल्या भौतिक जीवनामध्ये ती तर कृतज्ञता आपल्या जीवनामध्ये कमी-कमी होत चाललेलीच आहे. परंतु आध्यात्मिक जीवन तर खूपच लांब राहिला. इथे तर व्यक्ती समोर दिसते आपल्याला, तरी तिच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करत नाही. आणि इथे तर परमात्मा, भगवंत आपल्याला सगळं काही देत आहेत. आणि सगळं काही देत आहेत आणि सगळं काही देत असताना मात्र आपण त्यांची कृतज्ञता कशी व्यक्त केली पाहिजे? की जसं आता आपण म्हटलं, की आपण भगवंतांना भोग लावला. हे एक झालं. एक आपल्याला जे काही मिळतंय त्याच्याप्रती आपण ग्रॅटिट्यूड. पण खऱ्या अर्थाने आपण त्यांचे धन्यवाद कसे देऊ शकतो? त्यातला योग्य मार्ग काय? तर ते योग्य मार्ग म्हणजे आहे, की रोज उठून सकाळी पहाटे आपण उठून जेव्हा हरिनाम घेऊ, जसं हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे. या महामंत्राचा आपण जप करतो. तेव्हा काय होतं, खऱ्या अर्थाने आपण भगवंतांना धन्यवाद देत असतो. आणि त्याने काय होतं, की म्हणजे असं नाही, की अरे भगवंतांना तर आपण आनंद देतोच. पण याच्यामध्ये आपला पण स्वार्थ असतो. आपला स्वार्थ काय, की आपलं पण हृदय शुद्धीकरण होत असतं. म्हणजे याच्यातून आपण बघू शकतो, की भगवंतांनाही आनंद प्राप्त होतो आणि आपलंही हृदय शुद्धीकरण होतं. आता ह्या भौतिक जगतामध्ये आपण बघतो, की आपण एखाद्याला कितीही प्रसन्न करण्याचा प्रयत्न करा, त्याला कितीही आनंदी करण्याचा प्रयत्न करा. अरे, माझ्या या कृतीने ह्या व्यक्तीला किती आनंद होईल किंवा यांना अजून आनंद होईल, किती छान वाटेल. आपण कितीही कष्ट करू दे, बघा कितीही प्रयत्न करा, तरी ती व्यक्ती पूर्ण 100% सॅटिस्फाईड होत नाही. कुठेतरी तुम्ही 10-100% म्हणजे 99% करा आणि 99% मधला फक्त 1% जरी राहिला ना, तरी ती व्यक्ती 99% विसरून जाते आणि फक्त 1% लक्षात ठेवते. की अरे मला माझ्याशी असं वागले, माझ्याशी असं वागले. म्हणजे ही कृतज्ञता ही ठासून भरलेली आहे आत्ताच्या काळामध्ये. आणि जरी एखाद्या व्यक्तीला आपण खूप समाधानी पण करण्याचा प्रयत्न केला, ती व्यक्ती थोडीशी झाली आपल्याकडून आनंदी. पण तरीही त्या भौतिक जगाचा गुणधर्म आहे. जोपर्यंत हरी बोल, स्पीकर बंद करा. जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला जरी आनंद दिला, तरी आपल्या हृदयाला खऱ्या अर्थाने एक आत्मिक आनंद कधी प्राप्त होऊ शकतो, तर तो आनंद आपण जेव्हा भगवंतांची सेवा करू, भगवंतांचा हरिनाम घेऊ, भगवंतांचं नाम घेऊ, भगवंतांच्या नामाच्या पवित्र नामाचा जप करू, तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला काय होणार आहे? एक आत्मिक आनंद होणार आहे. म्हणून आपण बघतो, की आपल्याला ह्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण जेव्हा दोन्ही गोष्टी करतो, भगवंतांचा आनंद देण्यासाठी करतो, त्यात आपला दोन्ही बाजूने आध्यात्मिक लाभ होत असतो. आपलं हृदय शुद्धीकरण होतं. भगवंतांनाही आनंद मिळतो आपल्या आपल्या ह्या साधनेमधून. म्हणून आपलं एक कर्तव्य आहे, की ही प्रचार जो म्हणतो, ह्या भक्ती मार्गामध्ये प्रत्येकाचं हित दडलेलं आहे. देणाऱ्यासाठी ही कृपा राहते, स्वीकारण्यासाठी स्वीकारतो त्यालाही कृपा मिळते आणि भगवंतही आनंदित होतात. तसं ह्या भौतिक जगतामध्ये असं कधीच होत नाही. कितीही प्रयत्न करा, कितीही कुणाला तुम्ही संतुष्ट करण्याचा प्रयत्न करा, कुठेतरी काही ना काही त्याच्यामध्ये ती उणीव राहते आणि ती जेव्हा उणीव राहते, तेव्हा त्या उणीव जी असते त्याच्यावरच बोट ठेवलं जातं, की अरे या व्यक्तीने मला असं केलं, अरे यांनी मला असं केलं, अरे त्यांनी त्यावेळेस आपल्या मनामध्ये नकळत येतं, की अरे किती 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 गोष्टींची मी मदत केली आणि इथे मात्र कुठे समाधानच नाहीये. त्याची कुठे जाणीवच नाही, कुठे कृतज्ञता नाही, त्याबद्दल थँक यू नाही, असं आपल्या मनामध्ये येतं. परंतु आध्यात्मिक जीवनामध्ये, भक्तीमध्ये असं नाही, की भक्तीचा हा जो मार्ग आहे, त्याच्यामध्ये जो देतो, स्वीकारणाऱ्यापेक्षा पण देणाऱ्याला त्याचा अत्याधिक आनंद मिळतो. म्हणजे भगवंत काय करतात, की आपल्या हृदयामध्ये तो आनंद, दिव्य आनंद आपल्या हृदयामध्ये तो प्रदान करतात. म्हणून हे प्रचार कार्य जे असतं, जे भगवंतांच्या नामाचा प्रचार करणे, भगवंतांविषयी श्रवण करणे, जेव्हा आपण हे करतो, प्रयत्न करतो कोणाला तरी देण्याचा, तर त्या घेणाऱ्यापेक्षा पण देणाऱ्याला भगवंतांचे अजून आशीर्वाद प्राप्त होतात. कारण तो प्रयत्न करत असतो. म्हणून ते ह्याच्यामध्ये गोविंद भजन म्हणजे गोविंदांचं भजन, ही सगळेजण करतात. गोविंदांचं भजन कोण कोण करतं? की सगळे मोठे देवी देवता करतात, ब्रह्मदेव करतात, शिवजी करतात. ब्रह्मदेवांचं शिवजींचं रुद्रगीत आपण महाशिवरात्रीच्या वेळेस ते चर्चा केली होती, की कसं श्रीमद भागवतममध्ये शिवजींनी रुद्रगीत गायलेलं आहे, ज्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं गुणगौरव केलेला आहे. ब्रह्मदेव सगळे देवादिदेव म्हणजे सगळ्यांचे आपले प्रजापिता ब्रह्मदेवांनी ब्रह्मसंहिता लिहिलेली आहे. म्हणजे किती गोष्टी आहेत. गोविंदम आदिपुरुषम तमहम भजामी हे लिहिलेलं आहे, की त्याच्यामध्ये श्रीकृष्णांचं, गोविंदांचं गुणगान केलेलं आहे. म्हणजे ईश्वर परम सच्चिदानंद विग्रह.
म्हणजे खरंच भगवंत हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि सर्व काही भगवंतांपासून येतं. आणि सगळे देवी देवता अगदी शिव ब्रह्मा हे सुद्धा कोण करतात? भगवंतांचं गायन करतात, भगवंतांच्या नामाचं गायन करतात. मग एवढे सगळे देवी देवता आहेत, एवढे सगळे ब्रह्मदेव शिवजी आहेत, मग हे सगळे जर भगवंतांचं गुणगान करतायत आणि मग आपल्याला तर किती साधं सुलभ मार्ग दिलेला आहे आताच्या काळामध्ये, की आपल्याला फक्त काय करायचं आहे त्या भक्ती मार्गामध्ये, की आपल्याला ह्या दिव्य नामाचं काय करायचं आहे, ह्या हरिनामाचं श्रवण आणि कीर्तन करायचं आहे. त्यांनी आपल्या हृदयातील जी काही दूषित भावना आहे, ती दूषित भावना काय होते, ती दूर होते आणि त्वरित त्याचा नाश होतो त्या दूषित भावनेचा. जसं आपण मागच्या श्लोकामध्ये बघितलं होतं, एक मिनिट, प्रकृतीच्या 3 गुणांमुळे आपण हे कार्य करत असतो आणि प्रकृतीचे हे 3 गुण काय करतात आपल्याला. कुठला श्लोक होता तो? प्रकृतीच्या 3 गुणांखाली आपण काय करत असतो, हे कर्म करत असतो कुठल्याही गोष्टीचे. आणि मग ह्या प्रकृतीच्या 3 गुणांमधून म्हणजे सत्व रजो तमो गुण आणि आपले हे 5 इंद्रिय, इंद्रिय म्हणजे 5 गोष्टी ज्या कारणीभूत आहेत आपल्याला, तर याच्याद्वारे आपण काय करत असतो, ते कर्म करत असतो. आणि ते कर्म करत असताना म्हणजे 3 गुणांखाली आपण असतो. पण जेव्हा जसं आपण दिव्य नाम हरिनाम घेतो, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, तसं हे प्रकृतीच्या 3 गुणांचा प्रभावही आपल्यावरचा कमी होऊन जातो. म्हणजे भगवंत काय करतात, ते भगवंतांच्या ह्याच्यामध्ये येतं, भगवंतांच्या नियंत्रणामध्ये येतं. आपण कुठलंही कर्म करतो, आपण कुठलीही ऍक्टिव्हिटी करतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी कारणीभूत ठरतात. परंतु जसं भक्ती मार्गाचं पालन करतो तसं भगवंत काय करतात, मग भगवंत ते थोडं हातामध्ये घेतात. आपल्या पूर्वकर्मानुसार जरी आपल्याला काही गोष्टी प्राप्त व्हायच्या असल्या, परंतु ते आपल्या भक्तीसाठी बाधक आहेत असं जर भगवंतांना दिसलं, तर ते आपला जो कर्माचा हे असतो, लॉ ऑफ कर्म असतो, तो सुद्धा भगवंत नष्ट करतात. आणि एखादी गोष्ट आपल्याला आपल्या पूर्वकर्मानुसार ती आपल्या भाग्यात नाही दिलेली, पण ती आपल्या भक्तीसाठी जर सहाय्यक असेल, तर भगवंत तीही गोष्ट आपल्याला प्रोव्हाइड करतात. म्हणजे याचा अर्थ काय, की भगवंत एकमेव असे आहेत, तो परमात्मा भगवान श्रीकृष्ण एकमेव असे आहेत, की ते आपले कर्म बदलू शकतात. अदरवाईज कोणालाच हा अधिकार नाहीये, कोणामध्ये ती शक्ती पण नाहीये. म्हणून भागवतम मध्ये सुद्धा श्रीमद भागवतम मध्ये 11वा स्कंद 5व्या अध्यायामध्ये नारद मुनी व्यासदेवांना सांगतायत, की की हे जे श्रीकृष्ण आहेत, जे बाल रूपामध्ये येतात, त्या कृष्णांना सामान्य बालक म्हणून समजू नका कुणी. कारण हे सगळ्या आत्म्यांचे परमात्मा आहेत. सगळं काही यांच्यापासून. जसं आता लहान मूल असेल, तर त्या लहान मुलाला जर काही गोष्ट सांगत असेल आपल्याच घरामध्ये, आता उदाहरण तुम्ही लहान बाळ असेल आणि एखादी गोष्ट खरोखर काही आपल्याला सिरियसली ते सांगत असेल, तर कधी कधी आपण लक्ष देत नाही ना, दुर्लक्ष करतो. माझ्या ना बालपणीची ही घडलेली घटना आहे. तर ते ना त्यांचं ना असं एक स्वयंपाकासाठीच एक छप्पर होतं आणि त्यांची 2 मुलं आतमध्ये खेळत होती आणि आतमध्ये आई झोपलेली होती. असे उन्हाळ्याचेच दिवस होते दुपारचे. आणि त्या मुलांनी काय केलं, चूल पेटवायला तो कचरा, ते पाला पाचोळा जो होता ठेवलेला, तर ते रोज बघत असेल आई कशी चूल पेटवती वगैरे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी ते बघता बघता आई झोपलेली एका कोपऱ्यामध्ये, दोघं भाऊ खेळतायत आणि त्यांनी ती काडीची पिटी घेतली आणि जशी त्यांनी ती काडीची पिटी घेतली तसा तो पाचोळा पेटला. मग ते एक 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 तो असा टाकत टाकत गेला आणि तो दुसरा भाऊ सांगत होता, जेव्हा तो काडी टाकली त्यांनी, तेव्हा तो सांगत, तो जरा थोडा मोठा होता, थोडासा मोठा म्हणजे खूप मोठा असं नाही, आणि आई झोपलेली गाढ. तर तो सांगत होता की ही म्हणजे किती सांगू का, 25-30 साधारणतः, मी खूप लहान असेल, साधारणतः 30 तरी वर्ष ह्या घटनेला झाली असतील, 30 पेक्षा पण कदाचित जास्तच. आणि ती म्हणजे त्यावेळेस बघितलं, त्यावेळेस अशी घरं नव्हती सगळ्याकडे. गावाकडे जर आपण बघितलं की एक साध्या 2 खोल्या आणि प्रत्येकाच्या दारामध्ये जसं आपण किचन म्हणतो तसं एखादं ते छप्पर, छपराचं घर असं म्हणतात गावाकडल्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला. आणि तो सांगत होता आईला, की अगं काहीतरी त्यांनी पेटवलंय, त्यांनी काडीची पेटी घेतली, त्यांनी जाळ केलाय. पण आईच्या काही एवढं लक्षात आलं नाही. म्हणजे तिला असं वाटलं, म्हणजे ते काय म्हणतात ना, लहान मुलं सांगतात कधी कधी, ते एवढं काही तिने सिरियसली म्हणजे असं काही मनामध्ये येणार नाही ना, झोपेच्या ह्याच्यात होती आणि असं काय करून करून म्हणजे ते लक्ष दिलं नाही. आणि नंतर तो जाळ इतका, तो अग्नी भडकला, अक्षरशः इतका भडकला की तो पूर्ण त्या छपराला लागला आणि नंतर पूर्ण त्याचा जाळ झाल्यानंतर म्हणजे जसा जसा तो वर गेला, मग तिला जाग म्हणजे तिने नंतर बघितलं, पण जेव्हा बघितलं ना, तेव्हा ते पूर्ण आउट ऑफ झालं होतं.
दोन्ही मुलांना तिने बाजूला उचललं आणि बाहेर पळाली आणि संध्याकाळची वेळ होती. तेव्हा संध्याकाळ आणि लाईट पण अशा प्रत्येकाच्या घरोघरी नव्हत्या. काही ठराविक लोकांच्याच घरी लाईट होत्या. रात्री 7:30-8 ची वेळ होती पूर्ण आणि मग त्या 8च्या नंतर सगळ्या गावातल्या लोकांनी बादल्या भरू पाणी आणून ती आग विझवली. म्हणजे ही एवढी स्टोरी त्याच्यात आपल्याला डीपमध्ये जायची गरज नव्हती. पण सांगते कधी-कधी लहान मुलं आपल्याला काही गोष्टी सांगतात. तेव्हा आपण लहान मूल म्हणून त्याच्याकडे काय करतो? दुर्लक्ष करतो. की काय लहान आहे, त्याला काय कळतंय, तो बोलतोय असाच. म्हणजे अशी कुठलीही गोष्ट असेल. तसं ह्या श्लोकामध्ये नारद मुनी सांगतायत ब्रह्मदेवांना, की श्रीकृष्ण हे एक लहान बालक आहेत आणि त्याला लहान बालक म्हणून तुम्ही समजू नका. तर श्रीकृष्ण हे कोण आहेत? परम स्वामी आहेत सगळ्यांचे. सगळ्या आत्म्याचे ते परमात्मा आहेत. सगळं काही काय येत आहे? त्यांच्यापासून येत आहे. म्हणून श्रीकृष्ण हे जे आपल्याला उपदेश देत आहेत, म्हणजे जे काही आपल्याला भगवद्गीतेमध्ये भगवंत आपल्याला भगवद्गीतेमध्ये तो उपदेश देत आहे, ते साक्षात भगवान श्रीकृष्ण हे सर्वश्रेष्ठ असे आहेत. त्यांच्यापासून परम आधी म्हणजे गोविंदम आदी पुरुषम मध्ये ब्रह्मदेव सुद्धा म्हणतात, जे काही येतं ते श्रीकृष्णांपासून येतं. म्हणजे जेव्हा श्रीकृष्ण ह्या पृथ्वी तलावर अवतीर्ण होतात, तेव्हा एक ना एक घडलेली घटना आहे. एक प्रभूजी सांगत होते. ते ना विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगच्या मुलांना प्रीचिंगला जायचे. त्यावेळेस एक मुलगा तिथे येतो आणि तो म्हणतो की श्रीकृष्ण हे एक मोठे सायंटिस्ट होते म्हणतो. श्रीकृष्ण हे सायंटिस्ट होते. कुरुक्षेत्राच्या युद्धावर त्यांनी काय काय केलं नाही म्हणे. की त्यांनी कशा पद्धतीने ह्याच्यामध्ये म्हणजे ते ब्रह्मास्त्र रोखलं किंवा अजून काय काय वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तत्वज्ञानी आहेत श्रीकृष्ण. सायंटिस्ट आहेत आणि एक महान पुरुष म्हणजे एक महान पुरुष नाही म्हणू शकत, की एक आपल्यासारखेच आहेत श्रीकृष्ण. फक्त त्यांच्याकडे त्या शक्ती होत्या. म्हणजे एवढं सगळं अशा पद्धतीने तो सांगत होता, की श्रीकृष्ण असे काही ग्रेट नाहीत. जसं कसं आता सायंटिस्ट आहेत, वेगवेगळा शोध लावतात. मग आता सायंटिस्ट वेगवेगळा शोध लावतात. मग आपण म्हणतो का सायंटिस्ट हे देव आहेत? म्हणजे खूप 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 मोठे देवी देवता आहेत, असं आपण म्हणतो का? म्हणजे भगवान श्रीकृष्णांना त्या स्तरावर त्याने आणलं. का तर हे भगवद्गीतेचं असणारं अज्ञान. की अरे श्रीकृष्ण हे तत्वज्ञानी आहेत. एक तत्वज्ञान त्यांनी आपल्याला याच्यामध्ये दिलेलं आहे. एक सायंटिस्ट आहे. कशा पद्धतीने ते युद्ध करायचे, कशा पद्धतीने रणनीती आखायचे, पांडवांना मार्गदर्शन करायचे. विचार करा, असं जर आपण विचार करत असेल, तर आपण कसं काही भगवद्गीता जाणून घेऊ शकतो? जे श्रीकृष्ण 45 मिनिटामध्ये 700 श्लोक सांगतात. 45 मिनिटामध्ये. आणि सांगतात असं नाही, तर ते अर्जुनाला समजावून पण सांगतात. आणि त्याच्यामध्ये ते एकटेच बोलत होते का? अर्जुनाचेही काही प्रश्न त्याच्यामध्ये येत होते. मग अर्जुनाचेही प्रश्न भगवंतही त्याची उत्तरं देत होते. भगवद्गीता सांगत होते. अवघ्या 45 मिनिटामध्ये भगवंतांनी ती श्रीकृष्णांनी ती गीता सांगितलेली आहे. आणि आज 5,000 वर्ष होऊन गेलेत, तरी आपल्याला ती गीता समजत नाहीये. इतकी खोल आणि गहन आहे. प्रत्येकासाठी ती उपयुक्त आहे. विद्यार्थ्यासाठी, विज्ञानासाठी, स्त्रियांसाठी, मुलांसाठी, तरुणांसाठी, वृद्धांसाठी, प्रत्येकासाठी त्या ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवात्म्यासाठी ही भगवद्गीता उपयुक्त आहे. मग अशी भगवद्गीता कोण सांगू शकतं 45 मिनिटामध्ये? विचार करा. आणि जे विश्वरूप दर्शन भगवान श्रीकृष्णांनी हे जे दाखवलं, विश्वरूप दर्शन दिलं, याला कुठं काय होतं का हो? पीपीटी, कुठल्या नोट्स, कुठलं प्रेझेंटेशन. आज गीतामृतचा एक लेक्चर द्यायचं म्हटलं की त्याला मोबाईल लागतोय, झूम लिंक लागते, त्याला ऍप लागतं, काय काय गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. मग भगवंताकडे होतं का ते पीपीटी प्रेझेंटेशन होतं का व्हिडिओ होता का काय होतं? तर भगवंतांनी ते विश्वरूप दर्शन दाखवलं. ज्या भगवान श्रीकृष्णांनी अचंबित करणाऱ्या अशा दिव्य लीला केल्या. डाव्या करंगळीवर त्यांनी एवढा मोठा गोवर्धन पर्वत धारण केला. अगदी छोट्या वयामध्ये किती असुरांना मारलं. जे भगवान श्रीकृष्णांची शक्ती 16,108 राण्या कशाला म्हणतात? एवढ्या पत्न्या आणि त्यांच्यासाठी प्रत्येकीला महाल, प्रत्येकीसाठी त्यांनी स्वतःला तेवढ्या रूपात रूपांतरित केलं, विभाजित केलं सगळ्या ह्याच्यामध्ये. आज एक बायको जरी सांभाळायची म्हटलं, तर आपण पण कोणाची तरी पत्नी आहोत, कोणाची तरी आई आहोत. आपल्याला पण माहित आहे, एक स्त्री म्हणून. एक पत्नी एखाद्या पुरुषाला सांभाळायची म्हटलं तरी त्याच्या डोई जड होते. आणि इथे भगवंतांनी किती पत्नी सांभाळलेल्या आहेत. गोपिका वेगळ्याच. रास नृत्य करताना भगवंतांनी स्वतःला किती रूपांमध्ये, असंख्य असंख्य रूपांमध्ये विस्तारित केलं. मग त्या भगवान श्रीकृष्णांच्या हे जे गुण आहेत, ते का बरं दिसत नाहीत लोकांना? ते ती म्हणजे ही पण एक आसुरी प्रवृत्ती आपण म्हणू शकतो. मग जर भगवंतांनी एवढं भगवंतांचं चारित्र्य नव्हतं, कृष्णाने एवढ्या बायका केल्या, असं पटकन बोलून जातात. पण श्रीकृष्णांनी जे काही केलं, ते आपण करू शकतो का? त्याची कॉपी लोक करतात, की अरे भगवंतांनी श्रीकृष्ण भगवंत तर हा शब्दच त्यांना माहित नाही श्रीकृष्णांच्या बाबतीत. मग त्या कृष्णाने एवढ्या केल्या, मग आपण का नाही करू शकत? जे श्रीकृष्ण एका भगवद्गीतेच्या एका श्लोकामध्ये म्हणतात,
मला वाटतं तो 3रा अध्याय असेल. 3ऱ्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की जे 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 श्रेष्ठ विद्वान लोक जे अंगीकारतात तेच खालच्या स्तरावरचे लोक त्याचा अंगीकार करतात. म्हणून श्रीकृष्ण म्हणतात की मी सुद्धा मी जेव्हा येतो तेव्हा मीही या सगळ्या नियमांचं पालन करतो. मी जर या नियमांचं पालन केलं नाही तर सगळा मनुष्य जो आहे, मनुष्य जात जी आहे ती पूर्ण नष्ट होईल, पूर्ण अधर्माचं प्राबल्य वाढेल. मग भगवंतही सांगतात की मी सुद्धा त्या नियमांचं पालन करतो. काय बरं गरज होती भगवंतांना गुरु स्वीकारण्याची? चैतन्य महाप्रभूंनी पण गुरु स्वीकारले, श्रीकृष्णांनी पण गुरु स्वीकारले. म्हणजे भगवंत काय सांगत आहेत की आपण या नियमांचं पालन करणं किती गरजेचं आहे. आणि जे भगवान श्रीकृष्ण हे सगळं सांगतायत, हे ज्ञान देत आहेत, आणि त्या भगवान श्रीकृष्णांच्या आपण एवढ्या मोठ्या अचंबित करणारे पराक्रम आपण बघत नाही, आणि आपण मात्र हे बघतो की अरे तिथे असं केलं, बघा तो कृष्ण कसा आहे, बघा तो. मग ह्या गोष्टी भगवंतांच्या कधी दिसत नाही. म्हणून ह्या गोष्टींचा, म्हणून आपण योग्य ठिकाणी ही भगवद्गीता जाणून घेतली तरच आपल्याला हे ज्ञान प्राप्त होतं. नाहीतर आपण जेव्हा अशा पद्धतीने चुकीचा विचार करतो तर ते आपला भगवंतांप्रतीचा अपराध होतो. आणि म्हणून आपल्याला भगवंत जर समजून घ्यायचे असतील आणि भगवंतापासून सगळं कसं येतं किंवा आपल्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट जी काही करतो ती भगवंतांची अनुभूती असल्याशिवाय आपण करू शकत नाही. तर हे सार ह्या श्लोकाचं थोडक्यात सांगितलेलं आहे. तर थँक्यू. आजच्या ह्या श्लोकावर जर काही कोणाला प्रश्न असतील किंवा कोणाचे काही कमेंट्स असतील तर तुम्ही शेअर करू शकता. आणि रविवारचा श्लोक आपला असणार आहे याच्याच पुढचा 17वा, की जो मिथ्या अहंकाराने प्रेरित नाही, ज्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, तो जगातील मनुष्यांना मारून देखील मारेकरी होत नाही, तसेच तो कर्माने बांधलाही जात नाही. आता पुढच्या श्लोकामध्ये, म्हणजे आजच्या श्लोकामध्ये भगवंतांनी काय सांगितलं की जो हे जाणत नाही तो काय आहे, तो मूर्ख आहे. आणि तो कशा पद्धतीने, आज त्याच्यावरच आपण विश्लेषण ऐकलं की कशा पद्धतीने ती व्यक्ती यथार्थ रूपात ज्ञानाची प्राप्ती करू शकत नाही. आणि ह्या श्लोकामध्ये भगवंत काय सांगत आहेत, आता त्याच्या अपोजिट सांगत आहेत की ज्याच्याकडे हे ज्ञान आहे तो का त्याची बुद्धी बंधनात सापडलेली नाही, म्हणजे जो हे ज्ञान जाणतो तो या कर्माने बांधला जात नाही. तर तो व्यक्तीचे काय गुण आहेत, काय क्वालिटीज आहेत ते पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला समजेल. तर रविवारी नक्की सगळ्या जणींनी जॉईन करा. आणि आजच्या ह्याच्यावर कोणाला काही प्रश्न असतील तर कृपया तुम्ही विचारू शकता किंवा कमेंट सांगू शकता, नाहीतर मग आपण थांबूया. हरी बोल. प्रतिभा माताजी सेटिंग चेंज करा ना. चेंज केलंय माताजी. केलंय ना, चालेल. थँक्यू व्हेरी मच माताजी फॉर वंडरफुल लेक्चर. एवढं छान एक्सप्लेन केलं तुम्ही. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. प्रश्न असतील तर बघूया, नाही तर मग थांबूया. माताजी, गौर पौर्णिमेचा कार्यक्रम कधी आहे?